फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज होतात ते आपल्याला आज पाहायचे। मग आता हे जे केमिकल चेंज आणि फिजिकल चेंज काय आहे ते आपल्याला काही फिनॉमिनन आहेत, त्या फिनॉमिननुसार आपल्याला समजतील। पण फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज हे आपल्याला पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं असते। जसं की आता फिजिकल चेंज म्हणजे काय, एखादा कॉम्पोजिशन ऑफ मॅटर आहे म्हणजे द्रव्याचं संचयन आहे ते रिमेन्स काय राहते, सेम राहत असते। कशामध्ये, फिजिकल चेन मध्ये। आणि फिजिकल चेन मध्ये ऑफन म्हणजे बऱ्याच वेळा हा जो बदल आहे, चेंज आहे, तो कसा राहतो, रिव्हर्सिबल असतो। पण हा केमिकल चेन मध्ये रिव्हर्सिबल बदल करता येत नाही, त्याच्यामुळे आपण त्याला केमिकल चेन म्हणतो। आणि फिजिकल चेन म्हणजे त्याच्यामध्ये रिव्हर्स बदल बऱ्याच वेळा होतो आणि कॉम्पोजिशन ऑफ मॅटर आहे ते कसं राहते, रिमेन्स सेम राहते। आणि केमिकल चेंज मध्ये कॉम्पोजिशन मॅटर हे कसं राहत नाही, त्याच्यामध्ये काय राहतो, चेंज राहतो, कंटिन्युअसली याचा चेंज राहतो, मग त्याला आपण काय म्हणतो, केमिकल चेंज म्हणतो। हे आपल्या ज्या घटना आहेत, फेनॉमिनॉन आहेत, ते आपल्याला एक्झाम्पलद्वारे आपल्याला ह्या स्पष्ट होतील, एकदम क्लिअर होतील। पाहू आता पहिलं जे आहे एक्झाम्पल म्हणजे ही घटना आहे पहिली। आता पहिली कोणती आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इनटू वॉटर मध्ये बर्फाचं रूपांतर कशामध्ये व्हायले, पाण्यामध्ये व्हायले, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन व्हायले। तो कोणता बदल आहे, फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे, तर आपल्याला समजल की फक्त याची फिजिकल चेंज मध्ये फक्त एखाद्या जे कॉम्पोजिशन ऑफ मॅटर आहे त्याची काय बदलते, फक्त स्टेट बदलत असते। मग ह्या ठिकाणी काय बदलायली, फक्त स्टेट बदलायली। आईस मधून रूपांतर व्हायले कशामध्ये, वॉटर मध्ये व्हायले। याच्यामध्ये केमिकल चेंज आहे का मग फिजिकल चेंज आहे, तर नो डाऊट याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कोणता चेंज आहे, फिजिकल चेंज आहे म्हणून। पाहू आता नंतर सेकंड मध्ये येऊ, कुकिंग ऑफ फूड। कुकिंग ऑफ फूड हा कोणता बदल असेल, तर हा बदल असेल केमिकल चेंज असेल। मग आता कुकिंग ऑफ फूड, एकदा अन्न बनवलं तर ते आपल्याला रिव्हर्स घेता येते का, नाही घेता येत, म्हणून हा बदल कोणता झाला, केमिकल चेंज झाला। म्हणजे कॉम्पोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स ह्या ठिकाणी कसं आहे, सेम आहे का, तर नाही, हा कसा आहे, चेंज आहे, ह्याच्यामध्ये चेंज व्हायला आहे कुकिंग ऑफ फूड मध्ये। नंतर तिसरा बघू, रायपिंग ऑफ फ्रूट। पिकलेला आंबा कच्चा करता येते का आपल्याला, नाही, तर आपल्याला कच्चा आंबा पिकविता येते। मग कसा बदल होईल, तो फिजिकल बदल होईल का केमिकल बदल होईल, हा तर नो डाऊटली हा बदल कसा असेल, केमिकल चेंज असेल। एकदा झालेला बदल हा वापस आणता येत नाही, हा रिव्हर्सिबल नाही, त्याच्यामुळे आपल्याला कोणता चेंज म्हणता येईल, केमिकल चेंज म्हणता येईल। आता चौथा, मिल्क टर्न इनटू कर्ड। दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होणे। दूध एकदा दही झालं, दह्यापासून दूध बनविता येत नाही, मग हा चेंज कोणता असेल, नो डाऊटली हा असेल केमिकल चेंज असेल। नंतर 5 नंबरचा तुमच्या समोर आहे, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर। आता पाण्याची काय होणं, वाफ होणं। आता वाफेचं काय करता येते, आपल्याला पाणी करता येते, म्हणजे हा बदल कसा आहे, रिव्हर्स करता येते। फक्त ह्या ठिकाणी स्टेट बदलायली, स्टेट बदलायली म्हणजे कोणता बदल असेल, तर हा बदल असेल फिजिकल चेंज असेल आपल्याला। नंतर 6 नंबरवर येऊ आपण, डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक। आपण जे अन्न रोज खातो, आपले एकदा जर अन्न खाल्लं, जे पोटात गेलं, त्याची प्रक्रिया सुरू व्हायला लागते, म्हणजे अन्न पचायला सुरुवात व्हायला लागते। मग जे अन्न खाल्लं, जे पचलं, पचलेला जे अन्न आहे त्याला रिव्हर्स आपल्याला फूड बनवता येते का, नाही, मग हा बदल कसा असेल, आपल्या केमिकल बदल असेल, जे की रिव्हर्स आणता येत नाही। ह्या ठिकाणी स्टेट मध्ये बदल होत नाही, याच्यामध्ये लक्ष घ्या, ह्याच्यामध्ये चेंज व्हायला आहे। डायजेशन ऑफ फूड इन स्टमक हा केमिकल चेंज आहे। नंतर आता 7 नंबरचा, साईज रिडक्शन ऑफ नॅफ्था बॉल्स एक्सपोजर टू एअर। आता काही नॅफ्था बॉलच्या काय गोळ्या असतात बघा, त्या जर आपण जर उघड्या ठेवल्या त्याचे काय व्हायला लागते, एक्सपोज व्हायला लागतात टू एअर मध्ये। मग हा बदल कोणता असेल, तर हा बदल असेल फिजिकल चेंज असेल, हा केमिकल बदल नाही। बऱ्याच जणाला वाटते साईज ऑफ रिडक्शन ऑफ नॅफ्था बॉल्स एक्सपोजर टू एअर, फक्त याची स्टेट बदलायली, याच्यामध्ये कोणतीही केमिकल रिॲक्शन होत नाही। पाहू आता 8, चला तर आपण काय बघू, 8 नंबरचा पाहू, स्टेनिंग ऑफ शहाबाद और कडप्पा टाइल्स बाय द लेमन ज्यूस। आता ज्या शहाबादी फरशा असतात त्यालाच आपण कडप्पा म्हणतो, त्याच्यावर जर लेमन ज्यूस, जे लिंबू आहे, लिंबाचं जर पाणी पडलं
तर त्याच्यावर काय यायला लागतं, फेज यायला लागतो. म्हणजे फेज यायला लागतो म्हणजे काहीतरी आपल्याला ह्यामध्ये केमिकल रिॲक्शन घडायला लागते आणि फिजिकल चेंज होत नाही. तर ह्या ठिकाणी आपल्याला कोणता बदल पाहायला मिळतो, केमिकल चेंज पाहायला मिळतो. हा फिजिकल चेंज नाही, याच्यामध्ये काहीतरी केमिकल प्रोसेस घडायली, त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, केमिकल चेंज म्हणतो. नंतर 9 नंबरला आपण पाहू, ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट. काय, ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम अ हाईट. एखाद्या हाईटहून एक ग्लास आहे, आपण जर खाली सोडला तो फुटला, त्यामध्ये कोणताही केमिकल चेंज नाही. मग आता हो फिजिकल चेंज असेल का केमिकल चेंज असेल, बरं सांगा बरं पटकन. तर हा बदल असेल आपल्या समोर फिजिकल चेंज असेल. अत्यंत सोपं आहे बघा. केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन मध्ये आपण हा एक टॉपिक सुरू केला नाही, पण त्याच्यामधले जे काय आपल्याला लागणाऱ्या गोष्टी असतात, ज्या फंडामेंटल गोष्टी असतात, ते आपण पाहत आहोत. याच्यामध्ये केमिकल चेंज काय आणि फिजिकल चेंज काय, जो की केमिकल रिॲक्शन मध्ये ज्या ठिकाणी केमिकल चेंज होतात त्या ठिकाणी आपण केमिकल रिॲक्शन घडून येतात. जसं की आता आपल्याला पाण्यापासून बर्फ व्हायला, बर्फापासून पाणी व्हायले, हे फक्त फिजिकल चेंज व्हायले, याच्यामध्ये कोणतीही केमिकल रिॲक्शन होत नाही. ओके, तर नंतर आपण आता काय करू, टाइप्स ऑफ ज्या रिॲक्शन आहेत, कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहू. थँक्यू.